तहान लागल्यावरतीच माणूस पाणी प्यायला जातो. लग्नाचा खर्च 50-50% करणं हे बांधील करू शकतो आपण त्याला. श्रीमंताची लग्न मोठे श्रीमंतातच झाली पाहिजे, तेव्हा त्याचे पैसे बाहेर पडतात. कॉन्क्रीट प्रूफ उद्या असं होऊ शकत नाही, की त्याच्यामुळे हुंडाबळी थांबली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. एकीकडे हगवणे प्रकरण आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे आता असा अनोखा एक प्रयत्न असेल किंवा अनोखा निर्णय एका समाजाकडून घेण्यात आलेला आहे. तो समाज म्हणजे मराठा समाज. मराठा समाजाकडून एक आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. ही आचारसंहिता काय आहे, नेमकं या सगळ्या आचारसंहिता जाहीर करण्यामागे नेमकं कारण काय, हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख सुरेंद्र पवार सर. सर, ज्या प्रकारे मराठा समाजाकडून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, जे वैष्णवी हगवणे प्रकरण होतं, त्या सगळ्या प्रकरणानंतर एकंदरीत दखल घेण्यात आली आणि त्यानंतर हे आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. मुळात जाणून घ्यायला आवडेल की ही आचारसंहिता काय आहे? मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 मोठमोठ्या विभागामध्ये आपण म्हणू की स्थापित आहे. मुंबई, कोकण हा एक भाग म्हटला जातो. पश्चिम महाराष्ट्र हा एक भाग म्हटला जातो. मराठवाडा, विदर्भ, खानदेश असा एक भाग म्हटला जातो. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्याच्या लग्नाच्या रूढी परंपरा आहेत. लग्नाचं जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पण फरक आहे. फरक म्हणजे लग्नाची पद्धत म्हणजे जो खर्च असतो, मूळ मुद्द्यावरती आलं तर खर्च असतो. कोकणामध्ये एक पूर्वीपासूनच एक आचारसंहिता तिथे आहे, की कुठेही हुंडा हा प्रकार आमच्याकडे नाहीये. अर्धा-अर्धा खर्च वाटून घेतला जातो. आणि बऱ्याचशा ठिकाणी असंही बघायला मिळालंय, की मुलाच्याच वडिलांनी किंवा मुलाच्याच पालकांनी संपूर्ण खर्च केलेला आहे. आणि लग्न देखील एक ठराविक आचारसंहितापेक्षा एका छोट्याशा खर्चामध्ये होतं. मधल्या भागामध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आपण बदलताना बघितला, एक उत्पन्नाचं मोठं साधन त्या विभागामध्ये झालेलं बघितलं. शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि आलेला मुबलक पैसा हा जर बघितला आपण त्या ठिकाणी, तर मोठमोठे लॉन्स आपल्याला बघायला मिळाले. लग्न पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने झाल्या. 4-4 इव्हेंट्स व्हायला लागले. प्री फोटो शूट असेल, पोस्ट वगैरे असे बरेच व्हायला लागले. आणि ह्याचा जो प्रेशर जो होता तो समाजातील त्या लोकांवरती यायला लागला ज्यांच्याकडे अल्प जे आपण म्हणू उत्पन्नधारक आहेत त्यांच्यावरती व्हायला लागला, की बाजूच्यानी असं लग्न केलं मग तुम्हालाही करावं लागेल. 4-4 कार्यक्रम, हळदीचं वेगळं, तुमचं संगीत वेगळं, मेहंदी वेगळं, लग्न वेगळं, साखरपुडा वेगळा. पुन्हा त्याच्यामध्ये पार्ट्या अजून असायच्या त्या वेगळ्या. आणि ही एक फॅशन झालीच खरी. त्याच्यात ते मान्यच करावं लागेल की ती झाली. आणि ती आपली नव्हती, पण ती बाजूनी घेतलेली संस्कृती होती. एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, की बऱ्याचशा भागामध्ये हळद आपल्याकडे एवढा मोठा प्रकार नव्हता. हळद फक्त आगरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात करायचे. पण झालेल्या प्रकारानंतर आगरी समाजाने देखील एक निर्णय घेतला आणि त्यांनी ते हळदीचे कार्यक्रम बंद केले. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जे प्रकार झाले त्याच्यामधून मग त्यांनी देखील हळदीच्या कार्यक्रमावरती बंदी घातली. एक चांगलं काम त्यांनी केलं. कारण मग आपण कुठे घेऊन जातोय समाजाला हा त्याच्यामधला एक भाग होता. आणि अगवणे जो लग्नानंतर जो प्रकार झाला, तो एखादा जो प्रकार आपल्या समोर आला, तो असे काही प्रकार झालेले आहेत जे आले नाहीत, पडद्याआड राहिले. आणि मग समाजाने कुठेतरी एक पाऊल पुढे आलं पाहिजे. समाजातील संघटनांनी कुठेतरी पुढे येऊन पाहिलं म्हणून काही विभागामध्ये अहिल्यानगर असेल, पुणं असेल, अशा ठिकाणी तिकडची संस्था समोर येऊन त्यांनी एक आचारसंहिता केली, की लग्न 200 लोकांच्या आतच करा. 200-200 करा फार फार तर. साखरपुडा, तुमचं हळद ही एकाच दिवशी करा. प्री फोटोशूट केलं तर त्याचा कमीत कमी डिस्प्ले करू नका. आणि कुठेतरी ह्याच्यावरती अंकुश आणण्यासाठी मग कुठलाही हुंडा तुम्ही जाहीर करणार म्हणजे जाहीररित्या देता येणार नाही तुम्हाला किंवा घेऊच नका हुंडा. अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय त्यावेळी घेण्यात आले. आणि जो महत्वाचा भाग आम्ही जो बघितला, मुंबईमध्ये असताना मी जो बघितला, त्याच्यामध्ये मला एक प्रकर्षाने जाणवलं, की समाज म्हणून लोकांनी समोरून येऊन हे नक्की केलं. एक आचारसंहिता आपण आणली. पण समाज बांधव म्हणून तुमच्यावरती ज्यावेळी ती जबाबदारी येते, की ती आचारसंहितेचं पालन करणं, त्यावेळी ते किती पद्धतीने आणि कशाप्रकारे पालन करतील आणि त्यांच्यावरती अंकुश आणायचा कसा? हा एक मोठा प्रश्न देखील समाजापुढे राहणारच आहे. कारण जे गब्बळ श्रीमंत झालेले आहेत, ते काय तुम्हाला ऐकणार नाहीत.
ते त्यांच्या पद्धतीनेच करतील. त्याच्यामधले काही समाज सुधारक असतात, जे अगदी साध्या पद्धतीने करतात. परंतु काही ठिकाणी जो एक माज असतो, प्रत्येक पैसेवाल्याला एक माज असतो. मग तो जाती, धर्म त्याच्यासाठी काही नसतो. मग तो ते दाखवण्यासाठी, की मी किती श्रीमंत आहे, हे या गोष्टी होतात. आणि मग त्याच्यावरती समाज आळा कसा घालणार आणि त्याचं जे पुनरावृत्ती बाकीचे लोकं करायला जातात, त्याच्यामधनं मग पुढे जाऊन नैराश्य आलं, तर मग हगवण्यासारखा प्रकार होतो. ज्या प्रकारे तुम्ही आता विस्तृत करून सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे आचारसंहिता लागू केली, आचारसंहिता घेण्यामागचं कारण काय? आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सुद्धा तुम्ही सांगितले. पण आता ह्याचं पालन करणं हे समाजाच्या हाती असणाऱ्या प्रत्येक अ, नागरिकाची ती जबाबदारी राहणार आहे. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय, की आता हे प्रकरण घडलं, हुंडाबळी असेल किंवा ज्या प्रकारे आपण पाहतोय, की तामझामामुळे महिलांचे जे बळी जातात. मात्र हुंडा ही जी पद्धत आहे, ही फार वर्षांपूर्वीच ती बंद झालेली असताना सुद्धा अजूनही अशा समाजामध्ये असेल किंवा बऱ्याच ठिकाणी असेल, ही जी काही पद्धत सुरू आहे, याचा निषेध तुम्ही कशाप्रकारे करणार आहात? निषेध करण्यापेक्षा मी तुम्हाला पद्धती सांगतो कसं काय आहे ते. मी मगाशी पण सांगितलं, की कोकणामध्ये आमच्याकडे हुंडा पद्धतच नाहीये. काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा वरच्या भागामध्ये मुलीच्या आई-वडिलांना सांगितलं जातं, की लग्नाचा खर्च तुम्ही संपूर्ण करा. हा एका प्रकारचा हुंडाच झाला, की त्यांच्यावरती आपण लादणं हा एक प्रकारचा हुंडाच झाला. अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या. दागदागिने वगैरे, भेटवस्तू वगैरे देणं हे लग्नामधलं जे आहे त्याला आपण काही तिथे काही आपण बंधन घालू शकत नाही. परंतु लग्नाचा खर्च 50-50% करणं हे बांधील करू शकतो आपण त्यांना. मराठवाड्यामध्ये वेगळा अजून प्रकार आहे तिथे. तिथे मुलीच सापडत नाहीत. तिथे मुलाला सर्व द्यावं लागतं. उलटं आहे तिथे. तुम्ही मराठवाड्यामध्ये जर जाऊन जर ही गोष्ट बघितली तर ते त्या मुलीसाठी काही करायला तयार असतात. कारण तिकडची भौगोलिक परिस्थिती, तिकडची आर्थिक परिस्थिती, तिकडचं असलेलं साधन, ह्याच्यामध्ये मुलगी येऊन तुमच्याकडे नांदावी याच्यासाठी मुलीच्या मागे त्यांना लागावं लागतं. पण मग नंतर अशी जर पुण्यामध्ये जो आता प्रकार घडला, आता मराठवाड्याची तुम्ही माहिती दिली, मात्र पुण्यामध्ये जो प्रकार घडला, असाच प्रकार तिथेही घडत असेल? नाही, नाही. असे प्रकार सर्व ठिकाणी घडतात. सर्व जाती धर्मामध्ये सर्व ठिकाणी घडतात. त्याला काय मराठा समाज एकटा अपवाद नाही, की मराठा समाजातलीच लोकं अशा प्रकारची लग्न करतात असंही नाही. तुम्ही बघा ना सर्व डी-जे हा जो काही सिस्टम आलाय तो पण ती डॉल्बी म्हणजे आपल्याकडे मुंबईत आपण सुखी आहोत त्या निमित्ताने. पण त्याच्या काही वॉल वगैरे बनवतात आणि त्याचे फोटो वगैरे टाकतात आणि लोकांना असं वाटतं, मला देखील वाटतं, की अरे एकदा असं लावून बघावं. पण त्याचा जो अक्राळ-विक्राळ रूप आहे आणि त्याचे जे नंतर जे भोगावं लागतं लोकांना, तर ही जी संस्कृती नाही, ही विकृती थोडीशी समाजामध्ये आलेली आहे आणि संघटना म्हणून आमचं दायित्व जास्त असेल आता. आपण एक आचारसंहिता करतो म्हणजे काय आपण एक फतवे काढल्यासारखं झालं ना, तुम्ही असं करा. स्वतः काय करणार आहोत? ते देखील समाजातील त्या लोकांना माहिती असलं पाहिजे, की आपण काय करणार आहोत. हे त्या दिवशी आलं, की 200 लोकांमध्ये लग्न करणार, आपण जाणार नाहीत. थोडे दिवस हे चालेल. आपण आपल्याकडे काही खाप पंचायत नाही, की आपण फतवे काढून निघू शकतो त्याच्यामध्ये. समाज म्हणून किंवा समाजाच्या संघटना म्हणून किंवा संस्था म्हणून आमची जबाबदारी वाढली. एकीकडे तुम्ही आता आचारसंहिता जरी लागू केली असली, तरी सरकारकडून काय अपेक्षा आहेत? तर मी आधी आमच्याकडूनच येतो. सामाजिक संघटना, संस्था ह्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. आम्ही वाढल्या म्हणून का सांगतो, तर मी आज इथे बसलोय ते अखिल भारतीय मराठा महासंघाचं ऑफिस, ही मूळ संघटना. 125 वर्षे आज आम्हाला पूर्ण झाली. याच विषयावरती आमची मागील 1 ते 2 महिने चर्चा चालू आहे, की कार्यक्रम कसा घ्यावा 125वा आणि त्याच वेळी मी त्यांना सुचवलं होतं, की 125वा कार्यक्रम हा आपण सामूहिक लग्न सोहळा मराठा समाजातील उमेदवारांसाठी मुंबईमध्ये आपण घ्यायचा आणि हे आम्ही त्याच्यामध्ये ठरवलं. कारण आपण दुसऱ्याला सांगणं सोपं आहे हो, तुम्ही हे करा, ते करा. तुम्ही ज्यावेळी त्यांना प्लॅटफॉर्म करून द्याल, ज्यावेळी आम्ही हे ठरवलं, की आम्ही सामूहिक विवाह सोहळा आम्ही मुंबईतच करणार, मराठा समाजाचा करणार. त्यावेळी देखील आम्हाला बाकीच्या गोष्टी आम्हाला माहिती होतं, की तो खर्चिक असू शकतो, ऐच्छिक असू शकतो, लोकं त्याला प्रतिसाद देतील की नाही देणार. परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं असं आहे, की संघटना म्हणून किंवा संस्था म्हणून आमचं दायित्व आहे, की जो गरिबामधला गरीब मराठा समाजातला लोक आहे, त्यांनी कर्ज काढून 4-4, 5-5 वर्ष लग्नाचं
केलेला खर्च हा फेडण्यामध्ये न घालता त्याच्या संसारामध्ये गेला पाहिजे. आणि मग ही सामूहिकरित्या आम्ही ठरवलं, की मुंबईमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यानमध्ये आपण एक सोहळा, सामूहिक लग्न सोहळा मराठा समाजाचा आम्ही मुंबईमध्ये घेत आहोत आणि ही आम्ही आमच्या संस्थेतर्फे केली. कारण आम्हाला जरी माहिती आहे, की आज जरी आम्ही किती कुणाला सांगितलं, असं करा, तसं करा, तो किती करेल, आम्ही काय प्रत्येक वेळी कोणावरती आपण घेऊन जाऊ शकत नाही. परंतु संस्था म्हणून देखील संस्थांचं दायित्व आता वाढलं. जर तुम्हाला तुमचा समाज किंवा आपल्या ज्या ज्ञाती आहेत, त्या जर आपल्याला व्यवस्थित ठेवाव्या लागतील, आपल्याला जर नीटनेटकं करायचं असेल, तर समाज म्हणून किंवा समाजाची ज्ञाती म्हणून तुम्हाला पुढे येऊन काहीतरी पुढाकाराने काहीतरी कामं करावी लागतील. जेणेकरून हे तुम्ही कुठेतरी लाईनीत आणू शकाल. अन्यथा आपण जरी कितीही सांगितलं लोकांना, की 200 मध्ये करा, प्रत्येकाला वाटेल मी 200वा माणूस आहे त्या लग्नामध्ये जाणारा किंवा आमंत्रण देणारा देखील पुढे-मागे होतात. त्यामुळे ते कितपत होईल मला त्याच्याबद्दल शाश्वती आहे. पण हो, बऱ्याचशा ठिकाणी गरीब वर्गातील लोकांना जर तुम्ही एक प्लॅटफॉर्म करून दिलात, की तिथे तुम्ही सामूहिक पद्धतीने लग्न करा. तुमचा संपूर्ण लग्नाचा खर्च आम्ही उचलू, समाज म्हणून आपण उचलू. त्याच्यातनं एक 50 कुटुंब, 100 कुटुंब आणि ह्याच्यात जर रेप्लिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला, तर एक 500,000 जर लोकांचं जरी लग्न त्या ह्याच्यातनं झालं, सामूहिक विवाह पद्धतीने झालं, तर एक मोठा खर्च समाजातील लोकांचा होणारा किंवा त्याच्यावरती होणारा खर्च हे थांबू शकतो. आणि इथे या सर्व संघटनांनी कारण आज मुंबईमध्ये जवळपास एक 30 एक संस्था अशा आहेत मराठा समाजाच्या. मराठा मंदिर आहे, आमचं शिवाजी मंदिर आहे, सावंतवाडी मराठा समाज, ठाणे मराठा मंडळ, अ, मुलुंड मराठा मंडळ, परब मराठा मंडळ अशी बरीच मंडळं मुंबईमध्ये आहेत, स्थायिक आहेत. मोठ्या संस्था आहेत स्वतःच्या आणि आम्ही सहज करू शकतो. त्यामुळे हे आम्ही आम्ही आमच्या प्रकारे पाऊल केलं. आम्हाला वाटलं की हे बरं पडेल. ह्याच्यातनं आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल म्हणजे लोकांना बोध देण्यापेक्षा आपण लोकांच्या हे कार्य आम्ही करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आपण स्वतःपासून आम्ही सुरुवात करतो. लोकांना सांगण्यापेक्षा आपण एक मार्ग त्यांना देतो आणि त्या मार्ग आपण पूर्ण करून त्यांना त्याच्यामधून देतो. आता तुम्ही सांगितलं, की समाजाकडून आचारसंहिता जर लागू झाली, त्याचा फायदा कशाप्रकारे होईल? जे गरीबातले गरीब आहेत, त्यांना त्याचा कसा फायदा मिळेल? त्यांच्यासाठी सोयी-सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करता येईल, ज्याच्यातून त्यांना फायदा होईल? याचं तुम्ही उदाहरण दिलं. मात्र याची आता पूर्तता कशाप्रकारे होणार? कारण ज्या प्रकारे तुम्ही आता म्हटलात, की सुरुवात ही आमच्यापासूनच आहे. जर सुरुवात तुमच्यापासूनच होत असेल, तर याचं फॉलोअप कसं असणार आहे? कशाप्रकारे याचा म्हणजे कोण-कोण ह्याच्यामध्ये सहभागी असणार? बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा सामाजिक संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. सर्व गावांमध्ये असतील किंवा तालुक्यांमध्ये असतील. आणि मग जिथे-जिथे मराठा समाजाची होणारी लग्न असतील, तिथे उपस्थित राहून, तिथे काही परंपरा असेल, तिथे त्याला विरोध करणं किंवा त्या गोष्टी त्याच्याकडनं करवून घेणं, हे काम समाजातील बांधवांचं असेल. परंतु ते मंगल कार्य असल्यामुळे तिथे अशा प्रकारचाही कुठला उद्रेक होता कामा नये, की त्या मंगल कार्यामध्ये कुठलातरी गालबोट लागला पाहिजे. तेही बघावं लागेल. त्यामुळे दोन्हीकडून चांगल्या पद्धतीने ते होईल. त्याच्यामुळे लग्नाच्या अगोदरच त्या गोष्टी सामाजिक संघटनेने जाऊन तिथे प्रबोधन करणं आवश्यक आहे. फार मोठं लग्न असेल तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, की जर मोठी लग्न असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. परंतु मग एक दुसरा भाग देखील आहे, की लग्नासाठी किंवा मोठी लग्न होतात त्याच्यामधून जे मिळणारं लोकांना रोजगार आहे, तो आपण थांबवतोय. त्याच्यामध्ये आपली लोकं देखील आहेत त्याच्यामध्ये. मग वाजंत्री असतील, तुमचे कॅटरर्स असतील किंवा हे असतील. त्यामुळे ही जी विषमता आहे ना, ती विषमता फार मोठी आहे आणि ती घातक आहे एक दुसऱ्याला. आपण एक बंद करायला जातो तर दुसरा मरतो. आणि मग अशा वेळेला तुम्हाला काहीतरी मध्य रस्ता काढला पाहिजे. श्रीमंताची लग्न मोठे श्रीमंतातच झाली पाहिजे, तेव्हा त्याचे पैसे बाहेर पडतील. पण त्याच्या अनुरूप शेवटी आमच्या समाजातला छोटा भावाने करू नये ह्याची देखील काळजी आम्हाला घ्यावी लागेल. कारण यांच्यातनं मिळणाऱ्या पैशातनं जो आहे, तो खालच्या स्तरापर्यंत ते पैसे फिरतात. परंतु तो आपण बंद करायचं जरी उद्या ठरलं आणि आपण समजा उद्या 100% आपण बंद केलं, तरी त्याचं उलटा इम्पॅक्ट असा होतो, की आपल्याच काही लोकांचे रोजगार त्याच्यामध्ये जाऊ शकतात. आणि हे काय कॉन्क्रीट प्रूफ उद्या असं होऊ शकत नाही, की त्याच्यामुळे हुंडाबळी थांबली. हा हा एक प्रकारे आपण दुसऱ्यावरती आपण अंकुश ठेवण्यासाठी करतोय. पण हे याच्यामुळे काय कॉन्क्रीट आपण असं सांगू ना, हे केल्याने आमच्या हुंडाबळी थांबल्या.
त्याच्यासाठी समाज प्रबोधन हे आलंच. त्याच्यामध्ये पालकांना जागरूक राहणं हे आलंच. आणि वेळच्या वेळी जर आपण बोललो नाही किंवा वेळच्या वेळी जर व्यक्त केलं नाही, तर मग असे प्रकार होतात. सर निश्चितच एक शेवटचा प्रश्न आता. ज्या प्रकारे तुम्ही पहिलाच जेव्हा उदाहरण देताना म्हणाला होता, की आगरी समाजाने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मराठा समाजाने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला. श्रीमंत श्रीमंत असतात, गरीब गरीब असतात. श्रीमंतांच्या पद्धती गरीब फॉलो करायला जातात. मात्र त्यांना शेवटी अशाच मोठ्या घटनांचा सामना करावा लागतो. मात्र जेव्हा घटना घडतात त्याच्यानंतरच अशा प्रकारच्या निर्णय असेल ते घेतले जातात. हे कितपर्यंत चालणार? अगोदर निर्णय का नाही होत? नंतर घटनेनंतरच का निर्णय होतात? याबाबत तुमचं मत काय? म्हणजे तहान लागल्यावरतीच माणूस पाणी प्यायला जातो. ही जसं आपण म्हणतो, की म्हण आहे. त्याच पद्धतीने असं आहे, की काही एखादी जर घटना घडली, तरच त्याच्यावरती लगेच त्याच्यावरती ॲक्शन होते. अ, मराठा समाजातील जर तुम्ही बघाल, तर मागच्या 10 ते 20 वर्षामध्ये सामाजिक चळवळ तर ढवळून निघालेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मराठा समाजाने आटोकाट प्रयत्न करून आपण बऱ्याचशा गोष्टी कमी केल्या. परंतु जग ज्या पद्धतीने चाललंय, त्या पद्धतीने तुम्हाला बदल करावा लागणार. लग्न हेच आयुष्यातलं फार मोठं काहीतरी कार्य आपण करतो आणि त्याच्यासाठी आपण घर-दार धंद्याला लावायचं, विकायचं किंवा कर्ज काढून लग्न केलं पाहिजे, तरच मी मोठा वाजंत्री-वजिंत्री आले पाहिजे, तरच माझं लग्न झालं होतं. हा जो कन्सेप्ट आहे किंवा ही जी आपल्या डोक्यामध्ये बसलेलं खूळ आहे, हे कुठेतरी बाजूला केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही सामाजिक परिवर्तनाची गोष्ट केली पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे, की पाऊल तर तुम्हाला उचलावंच लागेल. त्या पाऊल उचलते वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही राहील त्याच्यामध्ये, की सकारात्मकता तुम्हाला ठेवावी लागेल. कारण एवढं मोठं धाडसी पाऊल घेतेवेळी आज आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं होतं, की 20-20, 50-50 लोकांमध्ये लग्न झाली ना. ती राहिली नव्हती, ती झाली व्यवस्थित. त्याच कमी खर्चामध्ये झाली. परंतु आता पुन्हा जो जोम सुटला मागच्या काही वर्षांमध्ये आम्हीच बघितलं. आमच्याही जवळची लग्न अशी झाली. मग समाज म्हणून आज आमच्यावरती जबाबदारी वाढते, की कुठल्या ना कुठल्यातरी प्रकारे तुम्हाला हे कंट्रोल करावं लागेल. आपल्या होणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती या गोष्टी प्रकर्षाने बोलून दाखवायला लागतील. त्याच्यामध्ये तुम्ही 100% अजिबात तुम्ही सफल होणार नाहीत हेही नक्की. पण सुरुवात जर झाली त्याच्यामधून थोड्या प्रमाणामध्ये जर जागरूकता झाली आणि सोशल मीडियावरती ती लवकर होते. तर त्या माध्यमातून कुठेतरी समाज त्याच्यातनं बाहेर पडताना दिसेल. आज जर आपण बाकीची जर बघितलं, आम्ही ब्राह्मण समाजाचं उदाहरण आम्ही नेहमी देतो. त्यांचं लग्न कधी होतं ते लोकांना कळत देखील नाही. 5-50 लोकं इकडची, 5-50 इथे ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. आता ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? लग्न त्यांची पण होतात, मुलं-बाळं त्यांना पण होतात, त्यांचा पण संसार चालतो. पण एखाद्या गोष्टीचा जास्त प्रोपगंडा करून त्याच्यावरती एवढा खर्चिक आणि बरं हे खर्च दोन्हीकडे लागतात आजकाल. 4-4 इव्हेंट ठेवल्याने मेहंदीचा ड्रेस वेगळा आणि हळदीचा वेगळा, संगीतचा वेगळा, लग्नाचा सकाळचा वेगळा आणि हे समोरच्या येणाऱ्या तुम्ही ह्यांच्यावरती देखील लादता. म्हणजे येणाऱ्या तुमच्या पाहुण्यांवरती पण लादता. त्यामुळे हा जो सर्व जो झालेला एक प्रेशर जो तयार झालेला आहे, त्याच्यामुळे कुठेतरी समाजाने आता याच्यापुढे एक नक्कीच एक आचारसंहिता पाळली पाहिजे, की काही गोष्टी ज्या टाळता येण्यासारख्या त्या टाळाव्यात. ज्या नवीन करू शकतो त्या नवीन कराव्यात. पण खर्च मात्र नक्कीच तुम्हाला तो कमी करावा लागेल तिथे आणि तरच पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी एक चांगला एक सुखकर काळ असेल. अन्यथा हेच खर्च भागवण्यामध्ये तुमची 4-4, 5-5 वर्ष जातील. आणि नंतर लक्षात येईल, की आलेल्या माणसाला देखील माहिती नाही, की तो लग्नाला आला होता आणि तुम्हाला देखील माहिती नाही, की तो लग्नाला आला होता की नाही. कारण ज्या पद्धतीने लग्न 500, 1000 लोकांची येतात, आपल्याला देखील तेवढा तो ट्रॅक ठेवणं कठीण होतं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं असेल, की समाजाने या विषयावरती जागरूकता ठेवून प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये, आपल्या स्नेहसंमेलनांमध्ये या गोष्टी प्रकर्षाने मांडल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. जमल्यास एखादा फ्लेक्स वगैरे त्या लग्नाच्या ठिकाणी लावला पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या-जाणाऱ्या माणसावरती देखील त्या गोष्टीचा प्रभाव पडेल आणि एक छोटासा प्रयत्न करून बघू, की जेणेकरून या पुढच्या वेळी असा हगवण्यासारखा प्रकार महाराष्ट्रामध्ये तरी होऊ नये आणि एका नवीन महाराष्ट्राची सुरुवात आपण त्या निमित्ताने करू शकतो. सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतोय की मराठा समाजाकडून आचारसंहिता खरं तर लागू करण्यात आलेली आहे. पुण्यामधील जे हगवणे प्रकरण आहे,
त्या प्रकरणानंतर मराठा समाजाने संपूर्णपणे ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात जी लग्न होतात, जी श्रीमंतांची लग्न असेल, मग त्यांचा एकंदरीत त्या श्रीमंतांच्या लग्नाकडे बघून ज्यावेळेला एखादं गरीब कुटुंब असेल, ते सुद्धा तशा प्रकारचं लग्न फॉलो करायला जातं. मात्र त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये आणि अशा प्रकारे अनेक घटना ज्या राज्यभरामध्ये घडत आहेत, त्या घटनांना आळा घालण्यासाठीच हा एक निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कशाप्रकारे याची पूर्तता होते, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.